नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. भोजडे नंबर 2 सोसायटीची वार्षिक सभा थाटामाटात संपन्न. रौप्य महोत्सवी वर्षातील आदर्श सभासद पुरस्काराचे मानकरी विजय रंगनाथ पा सिनगर यांना सन्मानपूर्वक प्रदान. भोजडे नंबर 2 विविध कार्यकारी सहकारी संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याने नुकतीच रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सभा व आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील आदर्श सभासद श्री विजय रंगनाथ पा सिनकर यांना सद्गुरू नारायण गिरीजी महाराज आश्रम चिंचडगावचे महंत हबप राजेश्वर गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पुरस्कारातील चेक व सन्मान चिन्ह सन्मानाने प्रदान करण्यात आले. यावेळी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार लोकनेते आदरणीय भाऊसाहेब वाघचौरे साहेब, तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय पुरुषोत्तम पगारे सर आणि भोजडे गावचे भूमिपुत्र जीएसटी विभागाचे उपायुक्त आदरणीय चंद्रकांत मंचरे साहेब व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी सीताराम पा सिनगर यांना अभिवादन करत दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. यानंतर सभेच्या नोटिशीचे वाचन करत अहवाल सालात दिवंगत सभासद, शेतकरी आणि देशासाठी वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत, परिचय आणि प्रास्ताविक करून संस्थेचा लेखाजोखा आणि आजपर्यंत सहकार क्षेत्रात करत आलेल्या कामकाजाची माहिती दिली. यानंतर भोजडे गावचे सरपंच सुधाकर वादे आणि चेअरमन मुकुंद सिनकर यांनी एकत्र मिळून भोजडे गावच्या पुढील 5 वर्षासाठीचा एकूण 75 लाख रुपयांचा विकास आराखडा खासदार वाघचौरे यांच्यासमोर लेखी सादर केला आणि भोजडे गावच्या विकासात भर घालण्याची विनंती केली. यानंतर संस्थेचे मार्गदर्शक माननीय शाहराम पा सिनगर यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा गौरव करत गावातील हिंदू मुस्लिम बंधुभाव कायम टिकून राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. नंतर प्रमुख अतिथींच्या भाषणात आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री पुरुषोत्तम पगारे सर आणि जीएसटी विभागाचे उपायुक्त श्री चंद्रकांत मंचरे साहेब यांनी संस्थेच्या कामकाजाचे आणि विशेषतः चेअरमन यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत सहकारात योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्यात. शेवटी अध्यक्षीय भाषणात खासदार वाघचौरे यांनी भोजडे गावाशी माझा अनेक वर्षाचा ऋणानुबंध असून येथील संस्थेचे संचालक मंडळ प्रामाणिक सहकार करून पुढे जात असल्याचा मोठा आनंद असून सहकारात स्वाहाकार करणारी मंडळी एका बाजूला आणि सहकारात आपल्या माणसांना मोठं करणारा तरुण सहकारी मुकुंद सिनगर यांचा खरोखर अभिमान असून संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे असल्याने मी पण त्यांच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी गावचे सरपंच आणि संस्थेचे चेअरमन यांनी एकत्रित दिलेल्या रुपये 75 लाख रुपयांचा विकास आराखडा मी स्वीकारला असून त्यात तात्काळ त्यातील 10 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देत उर्वरित रक्कम पुढील वर्षी टप्प्याटप्प्याने देण्याबाबत जाहीर करताच उपस्थित भोजडे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले. गावचा कारभार तरुणांच्या हातात दिला तर कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. यात भोजडे गावची एकजूट आणि त्यातच चारुदत्त, मुकुंद, सुधाकर आणि दीपक या तरुणांनी गावच्या विकासासाठी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून भोजडे गाव माझ्यासाठी विशेष प्रेमाचे असल्याने अधिक लक्ष देण्याचे आश्वासन दिले. यानंतर महंत राजेश्वर गिरीजी महाराज यांनी आशीर्वाद देताना प्रामाणिक कर्म करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ असून सहकारातून सेवा करत शुद्ध हेतूने काम करणाऱ्या संस्थेची नक्कीच भरभराट होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रमुख उपस्थितीत सरपंच सुधाकर वादे, उपसरपंच सलीम शेख, चेअरमन रंगनाथ नाना सिनगर, भाऊसाहेब पा सिनगर, संभाजी पा सिनगर, अनंत तात्या सिनगर, साहेबराव पा सिनगर, धर्मा जावळे, प्रवीण चौधरी, बबन वैद्य, तानाजी लामखडे, विष्णू पाडेकर, परसराम आबा भट, तानाजी थोरमिसे यांच्यासह भोजडे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अनेक हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे व्हाईस चेअरमन दिनकर बा सिनगर, संचालक सर्वश्री दीपक धोधट, रावसाहेब दे सिनगर, ज्ञानेश्वर ब सिनगर, अशोक रा मंचरे, शंकर भ सिनगर, रामनाथ चंदणे, फकीरचंद रा जेऊघाले, राजेंद्र गो घणघाव, संचालिका सौ प्रेमिला ग गोंदकर, सौ वंदना ब सिनगर, सौ जिजाबाई भी शिंदे, सचिव गणेश तू बारहाते, मदतनीस मधुकर अ सिनगर, लेखापरीक्षक राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पोटे सर यांनी तर शेवटी संचालक शंकर सिनगर यांनी आभार मानले. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिर्डी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.